वाघाळा महानगरपालिका निवडणूक, शिवसेना उभाटा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिलाय. त्या अनुषंगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली. दरम्यान काँग्रेस पक्षासोबत महायुतीबाबत चर्चा सुरू झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र युती झाली नाही तर शिवसेना उभाटा स्वबळावर ही निवडणूक लढेल अशी स्पष्ट भूमिका खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली आहे. आजच आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सर्व प्रभागामध्ये 150 लोकांच्या आमच्याकडे आता अर्ज प्राप्त आणि त्याची मुलाखत युवकांना संधी राहणार का याच्यामध्ये? युवा वर्गांचा नाही, आता युवकांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे की ही जी काही आपल्या सत्ता आपल्या या राज्यामध्ये आहे ती कोण्या पद्धतीची सत्ता युवकांच्या हाताला काम आहे का किंवा ज्या पद्धतीने हे मुवमेंट वागत आहे ते नीट चालली आहे का. आता कसं आहे की युवकांनी हे सगळं पूर्ण हातात घेतलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला या आपल्या शहराला या लोकांनी वारंवार इतक्या दिवसापासून हे सत्ताधारी राज्य करत आहेत त्यांना थोडंसं प्रूव्ह करून नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे. युवकांनी समोर आलं पाहिजे. साहेब, काँग्रेस पक्षाला काही प्रस्ताव केला काय? हा, आमची चालू आहे, बैठक चालू आहे, बघू आता काय होतं ते चालू आहे. पण आम्ही आमच्या स्वबळावर सुद्धा आमची तयारी आहे. नाही तर मी इकडलं काही मला सांगता येणार नाही किंवा माझा अभ्यास नाही इकडला की माझ्या इकडं आता नांदेड जिल्ह्यामध्ये 2 तालुके येतात, किनवट आणि हदगाव. तर या 2 मतदारसंघामध्ये आमच्याकडं किनवट नगरपालिका निवडून आलेली आहे मशालची आणि हदगावमध्ये सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून आले. हिमायतनगरमध्ये सुद्धा आमचे 3 नगरसेवक निवडून आले आणि माझ्या एकंदरीत जर हिंगोली लोकसभेचा विचार केला तर किनवट, धानकी, उमरखेडमध्ये आम्ही आघाडीत आहोत आणि हदगाव या तिन्ही याच्यामध्ये चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. बाकी हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडंसं बहुत आम्हाला यश मिळालेलं नाही. काय कोणाकोण काही चर्चा चालू आहे जिल्ह्याच्या वतीने? ठीक आहे ना, आता आम्ही जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही आघाडीची चर्चा चालू निश्चित. आता आहे बा या पद्धतीनं आता ते निवडणुका चालल्या आहेत हे आपण सगळ्याला डोळ्यासमोर आहेत. पण आम्ही आमच्या ताकदीने लढत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या इथे बऱ्यापैकी आम्हाला यश मिळेल. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.